Bye.
Hey,
विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने पांडुरंगा करू प्रथम
करण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वराय घोटीकर, सच्चिदानंद रामदास बाबा बुधवारे घोटीकर, सच्चिदानंद काशीनाथ बाबा नाठे टाकेकर कल्याणकर, सच्चिदानंद एकनाथ बाबा चव्हाण माणिकखामकर या महात्म्यांच्या कृपेने 2 दिवसापासून वैष्णव मेळावा आणि आपल्या या नांदगाव सदनमध्ये संपन्न होत आहे. एखादा म्हणे सप्ताह 7 दिवस असतो आणि तुम्ही 2 दिवसामध्ये काय सांगणार आहे, काय ज्ञान समाजाला मिळणार आहे. पण या 2.5 दिवसाच्या मेळाव्यामध्ये कीर्तन किती होतात? 7 कीर्तन होतात आणि दिवसभर प्रवचन चालू असतं. तर असं हे वैष्णव मेळाव्याचं 7वं वर्ष आहे. 1 वर्ष कोरोनानं खाल्लं, नाही तर 8वं वर्ष असतं. हे सगळं कशाकरता करायचं? सप्ताह जो करायचा आहे कशाकरता करायचा आहे? वैष्णव मेळावा जो आहे कशाकरता करायचा आहे? एकच उत्तर आहे, परमार्थिक उत्तर. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती व्हावी म्हणून हे सगळं करायचं. मग सांगा आता, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमसुखाची प्राप्ती म्हणजे काय? मोक्ष. मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, आपल्या जन्माचं सार्थक व्हावं, आपला उद्धार व्हावा म्हणून हे करायचं आहे. बरीच मंडळी म्हणते आज नाही राहिलंय. देवाचा अनुभव आज येणं शक्यच नाही. देव दिसणं शक्यच नाही, देव भेटणं शक्यच नाही, देवाचा अनुभव शक्यच नाही. मग मंडळी सांगा, हे कोण बोलतंय?
कीर्तनकार म्हणतात, सामान्य माणसं म्हणतील तर जाऊ द्या, त्यांना माफ आहे. कीर्तनकार लोक सांगतात की आज हे शक्य नाही. तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे. अरे बाबा तू काय म्हणे, तुझा अनुभव काय? परमार्थामध्ये अनुभव आहे, नुसतं बोलणं नाहीये. परमार्थामध्ये अनुभव घ्यायचा असतो, नुसतं बोलून नाही जमायचं. आपल्याला जर भूक लागली तर नुसतं बोलून जमेल? बोलाचा भाता बोलाची बोलाची चकडी बोलाचाची भात जेवण यात तृप्त कोण झाला. म्हणजे का? फक्त बोलत राहायचं. दुपारी 12 वाजले, 1 वाजला, भूक लागलेली आहे, मग बोलत राहायचं. डाळ भात भाजी भाकरी पापड लोणचं, डाळ भात भाजी भाकरी पापड लोणचं. कोण बरं बोलून नुसतं नाही जमायचं. कागदी लिहिता नामाची साखर चाटीता मधुर लागे की. कागदावर साखर 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 लिहिलं आणि ते कागदात चाटला तर गोड लागेल? कडू लागेल. ती शाही आहे. मग बोलणं नाही बरं मात्र, फक्त बोलून जमणार नाही. आणि जे बोलतात त्याला पोपटाला बोलायला शिकवलं. काय शब्द शिकवला? फक्त एकच वाक्य शिकवलं, यात काय संशय. आणि तो पोपट बोलायला शिकला, यात काय संशय. आणि मग त्या माणसाने तो पोपट पिंजऱ्यासहित गुटीला विकायला नेला. आणि एका गावामध्ये असा एक माणूस होता की ज्याने कधी बाजार हाट केलाच नाही. त्याची बायको म्हणे, का हो, हा प्रपंच फक्त माझाच आहे का, तुमचा नाही का? हे 5,000 रुपये घ्या, जा गुटीला काहीतरी घेऊन या प्रपंचासाठी. हा रिक्षामध्ये बसला, गुटीला गेला, उतरला. त्याला पहिला तो पिंजरा पोपटवाला दिसला. जवळ गेला, अरे बाबा पोपट विकायला आणलाय का? म्हणजे हो. काय किंमत? 5,000 रुपये. 5,000? एवढा महाग? अरे पोपट साधा नाही आहे. म्हणजे काय? तो विचारतो. त्या पोपटाला विचारतो, 5,000 रुपये तुझी किंमत बरोबर आहे की नाही? म्हणजे असं पोपट सांगेल? म्हणजे हो. त्याने विचारलं, अरे पोपटा, तुझी 5,000 रुपये किंमत बरोबर आहे? त्याला काय शिकवलं बोलायला? यात काय संशय. पोपट काय बोलला? यात काय संशय. गेला वाटलं पोपट जरा सांगतोय यात काय संशय नाहीये,
5,000 रुपये किंमत बरोबर आहे. त्याने पैसे काढले, 5,000 रुपये दिले, पोपट घेतला, घरी आणला आणि गावामध्ये आल्यानंतर पारावरती 2-4 मंडळी बसलेली होती गावात. काय गणपतराव काय आणलं? अरे पोपट आणला. कितीला? 5,000 रुपये. अरे तुला फसवलं म्हणे. 500 रुपयाचा पोपट तू 5,000 रुपये दिले. हे पहा पोपट साधा नाहीये. तो काय म्हणतो? पोपट साधा नाहीये. विचारा पोपटाला. विचार. त्याने विचारलं, का रे पोपटा 5,000 रुपयाला तुला विकत घेऊन गणपतराव पुरं फसले की नाही? तू म्हणे यात काय संशय. पहिलं काय विचारलं होतं? 5,000 रुपये किंमत बरोबर आहे की नाही, यात काय संशय. आता विचारलं तुला 5,000 रुपयाला विकत घेऊन फसला की नाही, यात काय संशय. त्याला म्हणतात पोपट पंचज्ञान. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा तळा. अनेक नाही माझे मना, हो का पंडित शान. पंडित आहे, शाना आहे. अर्जुना वेद जरी झाला, मातेने नका वाया गेला. कणू सांडून उपनीला कोंडा जैसा. वेद आहेत ना. परमार्थ हा नुसतं बोलायचं नाहीये, पाठांतर भरपूर करून चालणार नाहीये. वर्म कळालं पाहिजे. बहुत केलं पाठांतर आणि वर्म राहिल्याचे दूर. म्हणून परमार्थ हा अनुभवाचा आहे. आणि अनुभवाचा म्हणजे देवाचा अनुभव. आजही देवाचा अनुभव येतो. आम्हाला कोणी सांगत नाही. आज देवाचा अनुभव येतो हे कोणी सांगतच नाही. आज कीर्तनकारलं होऊन गेलं. ते माऊलींना जमलं, ते तुकाराम महाराजांना जमलं, ते नाथ महाराजांना जमलं. असं जर असतं महाराज, हे कशा करता करून ठेवलं असतं. मग ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा, ते शास्त्र जे आहे कशा करता केलं असतं. आजही देवाचा अनुभव येतो. पण देव कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे. आमच्या गुरुवारी सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण भुटीकर सांगायचे, अरे आत्माच देव आहे हे महाराष्ट्रातील किती कीर्तनकारांना कळालं. काय भाषा होती, काय शब्द होता? आत्माच देव आहे हे महाराष्ट्रातील किती कीर्तनकारांना कळालं. एकाला बी कळालं नाही म्हणे. त्याचा साधकाचं हृदय
अव्यक्त निराकार नाही जाणार अव्यक्त निराकार नाही जाणार अव्यक्त निराकार नाही जाणार अव्यक्त निराकार हरिशी भजे. जो अव्यक्त आहे, जो निराकार आहे, तुमच्या आमच्या हृदय मंदिरामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भांताशी कामो विषयावरी. ज्या सत्याने आपण बोलतो त्याला देव म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात. ज्या सत्याने कानाला ऐकायला येतंय, ज्या सत्याने हृदयाच्या ठोके चालले, ज्या सत्याने आपण हिंडतो फिरतो सगळे काम धंदा करतो, ज्या सत्याने तुझ्या सत्तेने वेदाचे बोलणे सूर्याची तुझ्या बळे. नामदेव महाराज म्हणतात, भगवंता सगळं 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 तुझ्या सत्तेने होत आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, बैलगाडी बैल ओढतात आणि खालून कुत्रं चालतंय, त्या धुऱ्यांच्या खालून कुत्रं चालतंय. ते कुत्रं म्हणतंय मी गाडी ओढतो. कुत्रं गाडी ओढतंय, अरे बैल गाडी ओढतात ना. मग आपला गाडा कोण ओढतो? आपला संसाराचा गाडा कोण ओढतोय? तोच ओढतो ना. पण आपण म्हणतो नाही मी हे केलं, मी ते केलं. अहो सगळं प्रारब्ध आहे. जेवढं प्रारब्धामध्ये आहे तेवढं मिळणार प्रपंचामध्ये. काही जरी केलं तरी ते मिळणार. आणि प्रारब्धात जे नाहीये ते काही करा मिळणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा आणि सुदामदेव एकाच गुरुकडे शिकायला होते, सांदीपणी गुरुकडे शिकायला होते. शिक्षण झालं, जो तो आपापल्या घरी गेला. कालांतराने भगवान श्रीकृष्ण परमात्मा गवळ्याचा मुलगा, गायी वळणारा, द्वारकाधीश झाला, द्वारकेचा राजा बनला. आणि सुदामा गरीबच राहिला. एकाच गुरुचं शिक्षण आहे. एकाची गरीबी आहे, एक राजा झाला. गड्यानं
राजा केले झाला कृष्ण सिंहासनी बैस. त्याची बायको म्हणे सुदामदेवाच म्हणजे तुम्ही सांगता नेहमी श्रीकृष्ण माझा बालमित्र आहे, श्रीकृष्ण माझा बालमित्र आहे, माझ्यावर तो खूप प्रेम करतो. मग आपण गरीब आहोत, जाणं त्याला भेटायला, त्याच्याकडे काहीतरी मागा, तो आपली गरिबी घालवेल ना. सुदामदेव या कारण ऐकायचे, या कारण सोडून द्यायचे. कारण ज्याला परमार्थ कळालेला आहे, ज्याला परमार्थ समजला, ज्याला देव समजला, त्याला गरिबी आणि श्रीमंती दोन्ही सारखंच आहे. सुख दुःख समान जीवाचा कृपाळ, जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सफळ, जीवाचा कृपाळ, जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सफळ, जीवाचा ज्ञानाच्या उदगात भक्ती प्रेमाचा कला, ज्ञानाच्या उदगात भक्ती प्रेमाचा कला, हरे रघुनाथ, हरे रघुनाथ, धन्य जगतास हरे रघुनाथ, हरे रघुनाथ, ज्याला परमार्थ समजला त्याला गरिबी सारखी आणि श्रीमंती सारखी, म्हणजे गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका. तो माजतही नाही आणि लाजतही नाही, अशा त्या अवस्थेमध्ये असतो. सुदामदेवाला त्याची बायको म्हणे अहो जा देवाकडे. खूपच हट्ट घेतला, म्हणाले ठीक आहे जातो, पण मोकळे हातून जाता येणार नाही. राजाकडे, गुरुकडे, देवाकडे, आजारी माणसाकडे खाली हाताने जायचं नसतं. मुठभर पोहे आणले, पत्राला बांधले. सुदामदेव मजल दर मजल करत द्वारकेमध्ये पोहोचला, पण द्वारपाल काही सोडत नव्हते. तो म्हणे मी देवाचा बालमित्र आहे तुमच्या, मला सोडा. पण याच्या अंगावरती फाटकत होत, पोटामध्ये अन्न नाही 4 दिवस, बारीक झालेला. आमच्या देवाचा बालमित्र हा कसा असणार, सोडतच ना. एक म्हणे ठीक आहे तुम्ही इथं उभं राहा, मी देवाला विचारून येतो. गेला देवाकडे द्वारपाल. म्हणाले देवा बाहेर एक ब्राह्मण आलाय, गरीब आहे, 2-4 दिवसा उपाशी आहे, गळ्यात जानू आहे, आणि तो बोलतो मी देवाचा बालमित्र आहे आणि माझं नाव सुदाम्या आहे. सुदाम्या म्हटल्याबरोबर देव उठले आणि स्वतः धावत 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 सुटले सुदाम्याकडे. पायामध्ये खडाव पण नाही घातले, तसेच निघाले. आणि मग देवाला भेटले, सुदाम्याला भेटले, आपल्या महालामध्ये आणलं, स्नान घातलं, पोहे खाले सुदामदेवाचे, पितांबर नेसायला दिला आणि
2 महिने सुदामदेव राहिला देवाकडे, 2 महिने. पण काय बोललाच नाही, काही मागितलंच नाही, काही सांगितलंच नाही का प्रपंचातलं. आध्यात्मिक चर्चा केली. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद आत्मचर्चा केली 2 महिने. पण बोललाच नाही सुदामदेव की माझी गरिबी आहे, माझी बायको पण उपाशी आहे. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्री सुदामा ब्राह्मण मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिलेला. न मागता मागितलं ना देवा सुदामाने, न मागता दिलं ते. सुदामाला त्याची गरजच नव्हती ऐश्वर्याची, त्याला सुख समजलं होतं. आणि हीच तर खूप परमार्थ. परमार्थ का करायचा आहे? परमार्थ का करायचा आहे? गरिबी असो ना तर श्रीमंती असो, आपलं आत्मसुख ढळणार नाही, कमी होणार नाही, याकरता परमार्थ करायचा. आत्मसुख उघडा सद्गुरूंच्या कृपेने आणि तो साधक जो आहे तो अशा अवस्थेला पोहोचतो की देवाचं नाम आणि देवाचं नाम घेणारा हे तिन्ही मिळून एकच आहे असा त्याला अनुभव. म्हणजे देव आणि मी एक आहे. नवे नवे तर हे विश्व जे आहे, विश्वच देव आहे असा त्याला अनुभव येतो. अभंगाचं प्रथम चरण. ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव.
सत्यत्व सद्गुरूच्या कृपेने पहिली अनुभूती येते अहम ब्रह्मास्मी. ते ब्रह्म मी आहे. मी देह नाही, देहाचे कर्म माझे नाही, देहाचा धर्म माझा नाही, ते ब्रह्म मी आहे. आणि त्याचं व्यापक स्वरूपामध्ये रूपांतर असं होतं खलविदम ब्रह्म. बाबा सांगायचे तुमच्या अंगावरती कपडे आहेत का कापूस आहे? आम्ही म्हणायचं कपडे आहेत. बाबा म्हणायचे चूक, कपडे नाही कापूस आहे. मग हा दृष्टांत झाला. सिद्धांत का? एकची धागा नाना परी एका परे एकाची धागा नाना परी कपरे. जगामध्ये ब्रह्मादिशय उघडे, एकच धागा नाना परी कपडे, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्मदिशे. याला म्हणतात व्यापक दृष्टी, आत्मदृष्टी, अधिष्ठान दृष्टी. परमार्थामध्ये हे नको यायला. कधीपासून परमार्थ करतोय आम्ही? कोणाचे 20 वर्षे गेलेत आयुष्याचे, कोणाचे 40 वर्षे गेलेत, कोणाचे 60 गेलेत, कोणाचे 80 गेलेत, काही आले तसे गेले. मेळ बसला, देव कळाला, देव समजलं. एवढं सोपं असून अवघड होऊन बसलं. माकडाला नारळ सापडला, माकडाला नारळ सापडला. कुछ भी तो है, पाणी होत, कुछ भी तो है. मग त्याने ते निपसून काढलं सगळं माकडाने. खाली ती नरोटी लागली, कडक रक्त बंबाळ झालं. टाकून दिला नारळ, झाडावर जाऊन बसला, रक्त बंबाळ झालेला. पाठीमागून एक माणूस येत होता, त्याने तो नारळ उचलला, दगडावर आपटला, फोडला, खोबरं काढलं आणि त्या झाडाखाली बसून ते खोबरं खाऊ लागला. वरतून ते माकड पाहते, अरे चा, असं होतं काय? रीत परमार्थ मध्ये रीत आहे. रीत जर समजली तर आजही देवाचा अनुभव येतो. रीत जर कळाली तर आजही देव समजतो. नवनवे देव पाहता बी येतो. अनंत रूपे अनंत रूपे देखिला म्याताचे, अनंत रूपे अनंत रूपे देखिला म्याताचे. राम रघुनाथ देव मानले कैसे, राम रघुनाथ देव मानले कैसे. माऊली म्हणतात मी त्या भगवंताला पाहिलं. अनंत रूपे कसं पाहिलं? अनंत वेशे देखिला म्या त्याशी, बाप रखुमा देवीवरू खून बांधली कैशी. अनंत रूपाने म्हणजे काय? हे विश्व पाहिलं ना, विश्व. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग,
अधिकार नाही म्हणतात, महिलांना पाया पडू देत नाहीत महाराज लोक. कुठे गेला मग विष्णुबाईचा हा अनुभव गेला कुठं? अरे ज्या माऊलीच्या पोटामध्ये तू 9 महिने राहिलास, महाराज कुठलाही असू देतो, ज्या माऊलीच्या पोटामध्ये तू 9 महिने राहिलास, ज्या माऊलीने तुला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, जन्म झाल्यावर तुला लहानाचा मोठा केला, आणि त्या माऊलीला अधिकार नाही, त्या माऊलीला दर्शन देऊ देत नाही, तू पाया पडून देत नाहीस, भेद नाही केला तू. असं आपला विषय असा आहे की विष्णुमय जग, हे जग भगवंतमय आहे, परमात्ममय आहे, विष्णुमय आहे. म्हणजे जागा शिल्लक नाही असाच परमात्मा या विश्वामध्ये ओळख पोत भरलेला आहे. आणि हा विचार भक्त प्रल्हादाला वयाच्या 5व्या वर्षी कळाला की देव सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. त्याचा बाप हिरण्यकश्यपू परमार्थाचा दोषी होता. देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, जर कोणी घेईल त्याला मृत्यूदंड. सगळे घाबरले, पण भगवंताची करणी अशी की त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद, त्याचे नामस्मरण मध्येच होत नव्हतं. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न केला हिरण्यकश्यपूने. 20 वाजलं तरी भक्त प्रल्हाद नाही मेला, कड्यावरून ढकलून दिलं तरी तो नाही मेला, हत्तीच्या पायाखाली तुलवला तरी तो नाही मेला. काय करायचं? आणि मग त्याला राग आलेला आहे हिरण्यकश्यपूला, आणि त्या रागाच्या भरामध्ये तो विचारतो, कोपोनिया पिता कोठे बदला. आणि प्रल्हाद सांगतो, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे. बाबा विठ्ठल जडी जडी भरला, विठ्ठल जडी जडी भरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे. बाबा माझा वनमाळी, माझा परमात्मा, माझा भगवंत, माझा नारायण
या विश्वामध्ये ओत बदलेला आहे, जागा शिल्लक नाही. जवळ एक खांब होता, लाकडी खांब त्या मालामध्ये, या खांबामध्ये आहे बाबा, हो या खांबामध्ये पण आहे. खांबावरील माताली दुर्ग, खांबावरील मला तुम्ही सांगा, त्या खांबामध्ये नरसिंह रूपाने परमात्मा आहे असा अनुभव प्रल्हादाला होता. त्याने पाहिला होता आधी की या खांबामध्ये नरसिंह रूपाने भगवंत आहे म्हणून, नव्हता पाहिजे. त्याने आत्मरूपाने अधिष्ठान रूपाने परमात्मा या विश्वामध्ये भरलेला आहे असा त्याचा अनुभव. आणि तो जो अवतार घेतला तो परमात्माने घेतला, नरसिंह रूपाने अवतार घेतला, बाहेर आला आणि हिरण्यकशिपूला मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलं, त्याचा वध केला आणि प्रल्हादाला सुख दिलं. ऐसा त्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि असं ज्याच्या अनुभवाला आलाय त्याच्याजवळ तो परमात्मा आहे अभंगाचं
असे दर्शने. ज्यांना असा अनुभव आला आज सुद्धा, आजच्या काळामध्ये सुद्धा ज्यांना आणि हे सगळं विश्व ब्रह्मरूप दिसतंय, हे समजतंय श्री वासुदेव ऐसा प्रतिदसाचा उतला भाव मनोनी भक्ता माझी राव ज्ञानी या सोच. हे सगळं वासुदेव माया आहे असा त्याला अनुभव आला आणि येतो. आजही ती ताकद संत महात्म्यामध्ये आहे. ते ज्ञान बैला बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेश. ते ज्ञानाचा कुरुटा ते सेवा हा दारवंटा ते स्वाधीन करी सुबट ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दाष्ट सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. संत महात्म्याकडून जेव्हा अनुग्रह मिळतो, जेव्हा ते अनुग्रह देतात, ते नाम देतात, त्या नामामध्ये ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. आजही ती ताकद आहे. या माता मावल्या स्वयंपाक करताना कांदा चिरतात, डोळ्याला पाणी येत आहे. मग देवाच्या नामात काय ताकद नसेल का? डोळ्याला पाणी नको यायला? कंठी ब्रह्म दाटे कंठामध्ये प्रेम दाटून येत आहे. नैनी निरलोटे डोळ्यातून घडा 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 अश्रू येतात. 8 प्रकारचे भाव आहेत. त्याला म्हणतात अष्ट सात्विक भाव. अंगावर रोमांच येतात, डोळ्यात असा घाम येतो. आतमध्ये सुख होतं, सुख. सात्विका भरणे रोमांसी दाटणे सेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आश्रू त्या भितरी वाहताती. टाकी श्वासोश्वास उद्भव भावे देखा जिरवून या एका स्वरूप होय. आनंद झाला पोटी शब्द होय कंठी मौन वाक्पुटी धरुणी राहे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. जेव्हा हे 8 सात्विक भाव होतील, काहीतरी आम्हाला अनुभवाला येईल, रोमांचित आम्ही हो, सद्गतीत हो. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. तुम्ही पाहायला मिळालं असेल, कोणी हसतात, कोणी रडतात, कोणी नाचतात, कोणी गायनाचे उडे आपण
सुटलं माझं पदर बाय मी नव्हत्या भानात सुटलं माझं पदर बाय मी नव्हत्या भानात या पदार्थ वार माझ्या प्रेमात या पदार्थ वार माझ्या प्रेमात सुटलं माझं पदर बाय मी नव्हत्या भानात सुटलं माझं पदर बाय मी नव्हत्या भानात या देवाचे भरतावारे या देवाचे भरतावारे हे जे वारं येत आहे व्यवहारामधलं कुठल्या तरी भूताचं केदाचं ते सांगायचे का तुकाराम महाराजांना इथं? अरे या देवाचे भरतावारे अंगी प्रेमाचे फेफरे प्रेम तयार होत आहे. गुरु गुरु करीती वेळे जाळे दिसताना आपल्याला काय दिसतंय? वेगळं दिसतंय ते. जो मोऱ्या मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये जेने ब्रह्मानंद शिविला आहे तो केविल आहे आवरला. नाथ महाराज म्हणतात भागवतामध्ये अरे जो विकत घेऊन दारू पितो नशा आल्यानंतर तो नाचतो काय गातो काय कुणाला घाबरत नाही कुणाला लाजत नाही. जो मोरे मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये जेने ब्रह्मानंद शिविला आहे तो किवीर आहे आवरला. अरे याने ब्रह्मानंद सेवन केलाय. लाटा उसळती प्रेमाच्या पुराला आनंदाचा. त्याच्यातून एकच घ्यायचं आपल्याला की हे जे काही भाव होतात त्या साधकाला आतमध्ये आनंद झालेला असतो सुख झालेला असतं. सुख
बाहेरून कसंही दिसू द्या, पण तो आतून त्याला सुख धरला असत, त्याला सुख मिळालं असत. आणि म्हणून देवता जवळी असे पापन असे दर्शने. आणि एवढंच नाही, त्याचे षडविकार जे आहेत ते षडविकार काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार हे जे आहेत हे आता यांची काही चालत नाही अशी अवस्था तयार होते. अभंगाचं तिसरं चरण. काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही स्वामी विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेमध्ये होते, सगळ्या अमेरिकन लोकांचं मन जिंकलं होतं. एका भाषण जे केलं त्यांनी, सर्व धर्म परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये सगळे जे काही मुख्य जे होते धर्माचे त्यांचे प्रत्येकाचे, ते काय म्हणायचे, ऑल माय जेंटलमॅन असे म्हणायचे. म्हणजे सभ्य ग्रस्त हो.
आणि विवेकानंदांनी काय शब्द वापरला? ऑल माय सिस्टर्स अँड ब्रदर्स. आणि त्यांना भाषणासाठी फक्त 2 मिनिटं दिली होती, 2 मिनिटं दिली होती. पण हे शब्द वापरल्यानंतर त्या टाळ्या 10 मिनिटं थांबत नव्हत्या. माझ्या बहिणीनं आणि माझ्या भावानं असे शब्द वापरल्यानंतर त्या टाळ्या 10 मिनिटं थांबत नव्हत्या. आणि मग पुढचं भाषण, पुढचं बोलणं, पुढचं लेक्चर, सगळी मनं जिंकली गेली. लोक जवळ यायला लागले. एक श्रीमंत मुलगी, श्रीमंताची मुलगी, अमेरिकन मुलगी स्वामींजवळ आली. म्हणाले, स्वामी, मी फार श्रीमंताची मुलगी आहे, मी अफजलशाहाची मुलगी आहे, तर माझी एक इच्छा आहे, तर मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे, पाहिजे आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता लगेच बोलून दाखवलं. म्हणाले, मग तुझी अशी इच्छा आहे ना, तुला माझ्यासारखा मुलगा पाहिजे, तर मलाच मुलगा मान. आजपासून मी तुझा मुलगा, तू माझी माता, आई. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अरे सर्व आनंदाची सृष्टी झाली. देहू गावामध्ये तुकाराम महाराजांचा परमार्थ जेव्हा चालला होता, वाढत चालला होता, तेव्हा काही टवाळ मंडळीने एका वेश्याला पाठवलं भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांकडे. जा तुकाराम महाराजांना वश कर, तुला पाहिजे ते देऊ आम्ही. ती गेली आणि तिथे गेल्यानंतर वागड्या तिकडे हवा करायला लागली. तुकाराम महाराजांना हे समजलं. म्हणाले, माऊली, तू इथून जाय हो तू माते न कर हे माते, काय बोलले त्या विषयाला? आई बोलली, हे माते, तू इथून जा. आम्ही विष्णुदास कैसे नव्हे. याला म्हणतात काम क्रोधा नाही झाली, बुद्धी झाली समता. आणि एवढंच नाही तर कुठलाही तो भेद करत नाही, कुठलाही वाद घालत नाही. अभंगाचं
जय जय